आता जो झालेला कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे, या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये आपल्याला बेसिक कॉन्सेप्टवरती कशा स्वरूपातला प्रश्न विचारला होता, तर तो प्रश्न आपण सुरुवातीला घेऊ। मी कालच तुम्हाला सांगितलं होतं MPSCने जे आहे तर 2021 मध्ये झालेला कंबाईन ग्रुप सीचा पेपर जो आहे तर या पेपरमध्ये बेसिक कॉन्सेप्टवरतीच प्रश्न विचारला आहे, पण त्यांनी प्रश्न जो आहे तर प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी विचारलेला आहे। मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांना तो प्रश्न लक्षात आला नाही आणि त्याच्यामुळे उत्तर त्यांना त्या ठिकाणी उत्तर देता आलं नाही। तर मित्रांनो, मग आपण अगोदर सुरुवातीला तो प्रश्न काय आहे तर तो प्रश्न आपण पाहू। तर बघा, हा जो आहे तर हा अशा स्वरूपातला आपल्याला प्रश्न MPSCने विचारलेला आहे। मग याच्यामध्ये हा कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमधला प्रश्न आहे। तर यामध्ये बघा डिअर फ्रेंड्स, इथं आपल्याला हा कंबाईन ग्रुप सी 2021च्या पेपरमधला हा प्रश्न आहे। मग अशा स्वरूपात आपल्याला 4 वाक्य दिलेत, ABCD असे 4 वाक्य दिले आणि या 4 वाक्यामध्ये हे जे लाल रेडमध्ये जे शब्द आहेत, मग हे प्रीटी शब्द असेल, हॅपी असेल, ॲपल असेल आणि द गर्ल असेल, हे शब्द जे आहेत तर हे शब्द नेमकं कशा प्रकारचं फंक्शन या वाक्यामध्ये त्यांचं फंक्शन काय आहे, त्यांची प्लेस काय आहे, तर ही अशी विचारलेली आहे। आणि याच्यामध्ये बघा प्रश्न विचारत असताना MPSCने काय केलंय, हा स्पोका हा जो आहे तर हा शब्द या ठिकाणी विचारलेला आहे आणि याच्यामुळं काय झालं बघा, या ठिकाणी जे आहे तर बरेच विद्यार्थ्यांचं लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हा स्पोका जो आहे तर हा स्पोका शब्द पाहून बरेच जण त्या ठिकाणी कन्फ्यूज झाले। तर बघा स्पोका जे आहे तर स्पोका काय आहे तर तुम्हाला मी अगोदर या ठिकाणी हे सांगतो स्पोका म्हणजे काय। तर इंग्लिशमध्ये 2 प्रकारच्या कॉन्सेप्ट आहेत। आता हे एकदम बेसिक आहे, परंतु काय केलेलं आहे त्या ठिकाणी स्पोका असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला वाटतं अरे ही वेगळी काहीतरी कॉन्सेप्ट आहे, परंतु डिअर फ्रेंड्स तसं नाही। तर स्पोका अशा 2 कॉन्सेप्ट आहेत बघा, स्पोका स्पोका आणि दुसरी एक कॉन्सेप्ट आहे SVO सोका म्हणू आपण त्याला। तर ह्या 2 कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे। तुम्ही ज्यावेळेस ह्या कॉन्सेप्ट असं ऐकताय त्यावेळेस असं वाटतंय की आपल्याला अरे ह्या नवीन कॉन्सेप्ट काहीतरी आहेत, परंतु या ठिकाणी लक्ष द्या, स्पोका आणि सोका हे जे शब्द आहेत तर ह्यांचं जर याचा अर्थ काय होतोय, हे स्पोका म्हणजे काय, सोका म्हणजे काय, हे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला 100% डिअर फ्रेंड्स लक्षात येईल। स्पोका जे आहे तर स्पोकामध्ये लक्ष द्या, पहिला आपण या ठिकाणी स्पोका हे काय आहे, एवढं बेसिक आहे, एवढं सोपं आहे, फक्त विचारलंय त्यांनी वेगळ्या प्रकारे। मग स्पोकामध्ये जे यस आहे, यसचा अर्थ होतोय सब्जेक्ट। बघा ही बेसिक कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, ही एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे। स्पोकामध्ये यस जे आहे तर यस म्हणजेच सब्जेक्ट, पी जे आहे तर पीचा अर्थ होतो या ठिकाणी बघा प्रेडिकेट, त्याच्यानंतर ओ जे आहे तर ओ म्हणजेच काय या ठिकाणी ओ स्टँड फॉर ऑब्जेक्ट। स्पोका कॉन्सेप्टमध्ये यस स्टँड फॉर सब्जेक्ट, पी स्टँड फॉर प्रेडिकेट, ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर सी स्टँड फॉर कॉम्प्लिमेंट आणि ए जे आहे तर ए स्टँड्स फॉर ॲडव्हर्ब। मग या ठिकाणी ॲडव्हर्बियल जे आहे तर ॲडव्हर्ब म्हणा किंवा काही वेळेस त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणतोय। तर हे अशा कॉन्सेप्ट आहेत। मग स्पोका म्हणजेच काय, सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल। म्हणजे जे वाक्य आहे तर वाक्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, वाक्यामध्ये सब्जेक्ट असतोय, वाक्यामध्ये व्हर्ब असते, वाक्यामध्ये प्रेडिकेट असते, तर ह्या अशा प्रकारची वाक्यरचना आहे, याला आपण म्हणतो डिअर फ्रेंड सब्जेक्ट। आणि कालच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट कशाला म्हणायचं, प्रेडिकेट कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं आणि ॲडव्हर्ब म्हणजेच काय लक्ष द्या, ॲडव्हर्ब जे आहे ते आपण ॲडव्हर्ब काल घेतलं नाही, परंतु ॲडव्हर्ब हे आपण पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत। मात्र इथं कॉन्सेप्ट आल्यामुळं ॲडव्हर्ब मी तुम्हाला सांगतो, ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब लक्षात तुम्हाला ठेवायचं डिअर फ्रेंड्स। ॲडव्हर्ब हे काय करतं, क्रियेबद्दल माहिती सांगत असते। म्हणजे एखादी क्रिया झाली, केव्हा झाली, कुठं झाली, कशी झाली, का झाली, किती वेळा झाली, ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब हे त्या ठिकाणी क्रियेबद्दल माहिती सांगतं। तर याला आपण म्हणतो ॲडव्हर्बियल म्हणा किंवा ॲडव्हर्ब म्हणा, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट इथं महत्त्वाची बघा, इथं ॲडव्हर्ब पण येऊ शकतं, ॲडजेक्टिव्ह पण येऊ शकतं। हे झालं स्पोका, खूप सिंपल आहे। आता ऑब्जेक्टमध्ये आपण काल 2 प्रकार पाहिले, एक असते डायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरं असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तुवाचक सांगितलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच व्यक्तिवाचक असतं, हे आपलं डिअर फ्रेंड्स झालेलं आहे। आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे,
कॉम्प्लिमेंट जे असते तर कॉम्प्लिमेंट हे कशाचं कार्य करते हे आपण काल पाहिलं. तर कॉम्प्लिमेंट जे आहे तर लक्ष द्या, कॉम्प्लिमेंट हे दोन प्रकारचं असते डिअर फ्रेंड्स. हे कॉम्प्लिमेंट हे दोन प्रकारचं असते. मग कोणतं असतंय तर काही वेळेस कॉम्प्लिमेंट हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतंय, म्हणजे सब्जेक्टबद्दल त्या ठिकाणी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, आणि दुसरं आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, पूरक म्हणतोय. कॉम्प्लिमेंट पूरक, याचा अर्थ होतोय पूरक म्हणजेच डिअर फ्रेंड्स वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असेल किंवा शब्दसमूह असेल त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लिमेंट. मग वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट शिवाय, कॉम्प्लिमेंट जे आहे तर कॉम्प्लिमेंट शिवाय त्या ठिकाणी जे वाक्याला अर्थच पूर्ण होत नाही. कॉम्प्लिमेंट हे महत्त्वाचं आहे डिअर फ्रेंड्स. मग कॉम्प्लिमेंट हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असते किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असते. मग फॉर एक्झाम्पल काय बघा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे या ठिकाणी समजा वाक्य लिहितोय मी, हिज ब्रदर, एकदम सिंपल तुम्हाला सांगतो बघा, हिज ब्रदर इज. मग या ठिकाणी वाक्य लिहिलंय मी, हिज ब्रदर इज, त्याचा भाऊ आहे. काय आहे, आपल्याला वाक्याचा अर्थ लागतोय का, तर बिलकुल नाही. मग या ठिकाणी हिज ब्रदर इज, मग मी लिहितो इथं हिज ब्रदर इज हॅपी, हिज ब्रदर इज अ डॉक्टर, हिज ब्रदर इज क्लेवर. मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, हे हॅपी असेल, डॉक्टर असेल, क्लेवर असेल, हे शब्द आपण ज्यावेळेस या ठिकाणी यूज करतोय त्यावेळी मात्र या वाक्याला अर्थपूर्ण होतोय. मग हिज ब्रदर इज हॅपी, त्याचा भाऊ आनंदी आहे, डॉक्टर आहे किंवा हुशार आहे, अशा प्रकारचा अर्थ होतोय. मग हे तीनही शब्द जे आहेत, हे तीनही शब्द या ठिकाणी लक्ष द्या, हे कशाचं कार्य करतात, तर हे कॉम्प्लिमेंटचं कार्य करतात, पूरकचं कार्य करतात. म्हणजे कॉम्प्लिमेंट शिवाय, म्हणजे कॉम्प्लिमेंट जे आहे तर कॉम्प्लिमेंट हे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा घटक असतो. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हिज ब्रदर इज, हॅपी, अ डॉक्टर आणि क्लेवर, हे तीन शब्द जे आहेत, हे तीन शब्द हे कशाचं कार्य करतात, तर हे कॉम्प्लिमेंटचं कार्य करतात. आणि याच्यामध्ये कशाचं कॉम्प्लिमेंटचं कार्य करतात, तर ह्या सब्जेक्ट जे आहेत तर या सब्जेक्टच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतात. तर या ठिकाणी हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झाले. काय झाले, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे सिंपल आहे डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट बघा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दे appointed him cashier. आता या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स, आता सिंपल जर आपण पाहिलं, कालच आपण हे बेसिक घेतलेलं आहे तरी पण सांगतोय, दे हा जो आहे तर दे हा शब्द काय झाला, सब्जेक्ट आहे, वाक्याचा कर्ता आहे. अपॉइंटेड हे काय आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, हिम जे आहे तर हिम हे वाक्यामध्ये कशाचं कार्य करतंय, ऑब्जेक्टचं कार्य करतंय. कशाचं, ऑब्जेक्टचं. मग वाक्य काय आहे, दे अपॉइंटेड हिम, त्यांनी त्याला निवडलं किंवा त्याचे अपॉइंटमेंट केलं, निवड केली. पण या ठिकाणी त्यांनी त्याला अपॉइंट केलं या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्याचा परिपूर्ण असा अर्थ लागत नाही. पण या वाक्यामध्ये कॅशियर हा जो शब्द आहे तर कॅशियर हा शब्द काय करतोय, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. ज्यावेळेस आपण कॅशियर हा शब्द यामध्ये ॲड करतोय, दे अपॉइंटेड हिम कॅशियर, म्हणजे त्यांनी त्याला कॅशियर म्हणून निवडलं. मग या ठिकाणी म्हणजे त्यांनी त्याला कॅशियर म्हणून निवडलं, त्याची नेमणूक केली. मग या ठिकाणी जे आहे तर कॅशियर हा जो शब्द आहे तर कॅशियर हा शब्द कशाचं कार्य करतोय, तर कॅशियर हा शब्द कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. कशाचं, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय, म्हणजे पूरकचं कार्य करतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, या ठिकाणी हा कॅशियर हा शब्द सब्जेक्टबद्दल सांगतोय का, नाही. तर या ठिकाणी हा कशाचा कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय, हा जो आहे तर हा ऑब्जेक्टच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. कशाच्या, ऑब्जेक्टच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. आणि म्हणून याला जर रीड करायचं म्हटलं तर याला आपण रीड काय करणार, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणणार. असं एकदम सिंपल आहे. मग मी तुम्हाला या ठिकाणी दोन वाक्य देतो, त्याच्यामध्ये मला तुम्ही सांगायचं आहे हे काय असणार आहे. मग या दोन वाक्यामध्ये बघा कॉम्प्लिमेंट कोणता आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. पण यापूर्वी वी हा काय झाला, सब्जेक्ट, वी हा सब्जेक्ट आहे. सिलेक्टेड हे काय आहे, वर्ब आहे. हिम हे काय आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. आणि कॅप्टन हे काय आहे, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सांगा, राजेश हा जो आहे तर राजेश काय असेल, राजेश हा या वाक्यामध्ये सब्जेक्ट झाला, कर्ता झाला. कर्ता आपण काल पाहिलं, कर्ता म्हणजेच काय, ज्याच्याबद्दल बोललं जातंय किंवा जो क्रिया करतो त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट.
आणि या ठिकाणी क्लेवर, आता राजेश इज, आपण एवढं जर म्हणलं राजेश आहे, वाक्याचा अर्थ लागतोय का? नाही. पण ज्यावेळेस आपण क्लेवर हा शब्द याच्यामध्ये ॲड करतोय, राजेश इज क्लेवर, राजेश हुशार आहे, या वाक्यामध्ये क्लेवर हा जो शब्द आहे, तर क्लेवर हा शब्द डिअर फ्रेंड्स कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. आणि कशाच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय? ह्या राजेश या सब्जेक्टच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. म्हणून ह्याला रीड करताना ह्या क्लेवरला काय म्हणायचंय? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतोय. आणि या वाक्यामध्ये जे कॅप्टन आहे, तर कॅप्टन हा शब्द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. तर हे अशा प्रकारे सिंपल आहे डिअर फ्रेंड्स, ही तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. बट हे झालं स्पोकामध्ये. आता दुसरी जी कॉन्सेप्ट आहे जी सांगितली, कुठली आहे दुसरी कॉन्सेप्ट? ही सोका, SOCA. काही अवघड नाही डिअर फ्रेंड्स, हे आपल्या लक्षात आहे. MPSC काय करते, अशा प्रकारचे स्पोका, सोका अशा प्रकारे, म्हणजे स्पोका असेल किंवा सोका असेल अशा प्रकारचे प्रश्न विचारते. आणि आपल्याला या ठिकाणी आपण कन्फ्यूज होतोय, गोंधळतोय, अरे नवीनच काय आले, नवीनच कशा प्रकारचं आहे, स्पोका काय आहे, सोका काय आहे. तर मग आता आपल्याला 100% लक्षात आलं असेल. आता मी याचा जे आहे तर हे काय आहे हे जरी नाही सांगितलं तरी तुम्हाला 100% लक्षात येईल. हे सोका म्हणजे निश्चितच काय असणार आहे, सेम जसं स्पोका आहे तसंच हे सोका असणार आहे. तर सोकामध्ये पण येस म्हणजेच काय, सब्जेक्ट. व्ही म्हणजेच काय, या ठिकाणी व्हर्ब आहे. आता इथं व्हर्ब आहे. ओ म्हणजेच या ठिकाणी ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर सी म्हणजेच पुन्हा इथं लक्ष द्या, सी म्हणजेच कॉम्प्लिमेंट. आणि ए जे आहे तर ए यालाच म्हणतात डिअर फ्रेंड्स ॲडजंक्ट. यालाच काय म्हणतो आपण, ॲडजंक्ट. आता हे ॲडजंक्ट म्हणजेच या ठिकाणी काय आहे लक्षात ठेवायचं आहे. ॲडजंक्ट म्हणजे सिंपल, लक्ष द्या, हे असं दिलं जातं आपल्याला. पण ॲडजंक्ट म्हणजेच काय, या ठिकाणी ॲडव्हर्ब असणार आहे, ॲडव्हर्बियल असणार आहे. काय ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब या ठिकाणी असतं. तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, हे जे आहे तर हे सब्जेक्ट असेल, व्हर्ब असेल, ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल आणि ॲडजंक्ट असेल, त्यालाच आपण म्हणतो ॲडव्हर्बियल. आता या ठिकाणी हे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट हे तर आपलं झालं आहे. याच्यामध्ये नवीन आहे ॲडजंक्ट. मग MPSCने जर आपल्याला त्या ठिकाणी जर ॲडजंक्ट म्हणून दिलं तर मग आपण काय करतोय, त्या ठिकाणी गोंधळतोय. मग ॲडजंक्ट जे आहे तर ॲडजंक्ट, लक्ष द्या, ॲडजंक्ट जे आहे तर ॲडजंक्ट हे सिंपल आहे. ॲडजंक्ट म्हणजेच काय, ॲडव्हर्ब सिंपलमध्ये. मग ॲडजंक्ट जे असतं तर ॲडजंक्ट काय करतं डिअर फ्रेंड्स, ॲडजंक्ट जे आहे, ॲडजंक्ट जे आहे तर ॲडजंक्ट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट सेंटेन्स. म्हणजे ॲडजंक्ट जे आहे तर ॲडजंक्ट हे काय करतं, जे वाक्य आहे तर त्या वाक्याबद्दल अधिकची माहिती सांगतं, त्याला आपण म्हणतो ॲडजंक्ट. जसं वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे, कॉम्प्लिमेंट शिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं ॲडजंक्ट असलं किंवा नसलं तरी पण त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ होतोय. मग आपण त्याला सिंपल असं म्हणू शकतोय, ॲडजंक्ट जे आहे तर ॲडजंक्ट हे सप्लिमेंटरी आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे काय, वाक्यामध्ये असो किंवा नसो तरी पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. मग ॲडजंक्ट याला सिंपल तुम्ही काय करा, लक्षात ठेवा, ॲडजंक्ट म्हणजेच या ठिकाणी ॲडव्हर्ब असंही त्या ठिकाणी म्हणलं तरी काय हरकत नाही. मग ॲडजंक्ट हे काय करतंय, इन ॲडिशन टू असतं डिअर फ्रेंड्स, इन ॲडिशन टू एक्स्ट्रा आहे. त्याच्यामध्येच तुम्ही असंही म्हणू शकताय, इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट सेंटेन्स. म्हणजे जे वाक्य आहे तर वाक्याबद्दल आणखी अधिकची माहिती सांगताय. पण जसं कॉम्प्लिमेंट शिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही, तसं जे ॲडजंक्ट म्हणजे आता हे जे असणार आहे तर ह्याच्याशिवायही वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतोय. सिंपल आहे. आणि ॲडजंक्ट हे ओळखण्यासाठी काय, व्हेन असेल, व्हाय असेल, हाऊ असेल, व्हेअर असेल, या WH शब्दाने प्रश्न विचारला की ॲडजंक्ट भेटतंय. मग आपल्या सगळ्याला माहिती आहे हेच शब्द काय करतात, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ या शब्दाने जर आपण प्रश्न विचारला क्रियापदाला तर त्या ठिकाणी उत्तर काय मिळतं आपल्याला, ॲडव्हर्ब. मग म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ॲडजंक्ट म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी आहे असं डोक्यामध्ये घेऊ नका. ॲडजंक्ट म्हणजेच या ठिकाणी ॲडव्हर्बच आहे डिअर फ्रेंड्स. मग MPSC काय करते, हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरते आणि तिथं आपण काय होतो, कन्फ्यूज होतोय. मग रवी वॉज रीडिंग लाऊडली इन द रूम. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये रवी वॉज रीडिंग लाऊडली इन द रूम. मग या ठिकाणी लक्ष द्या, आपण एवढं जरी म्हणलं रवी वॉज रीडिंग, रवी वाचत होता, तरीही या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. पण हे लाऊडली असेल आणि इन द रूम असेल, हे दोन्ही शब्द काय करतात, त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगतात या वाक्याबद्दलची.
मग लाऊडली हा शब्द जो आहे तर लाऊडली हा शब्द पण काय करतोय या ठिकाणी ॲडव्हर्बचं कार्य करतोय. आणि डिअर फ्रेंड्स लक्ष द्या याच्यामध्ये मग रवी वॉज रीडिंग लाऊडली, रवी मोठ्याने वाचत होता. आणि याच्यामध्ये मग रवी रूममध्ये मोठ्याने वाचत होता हा पण शब्द काय करतोय या ठिकाणी वाक्याबद्दल अधिकची माहिती सांगतोय. मग याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स ॲडजंक्ट म्हणतोय. आणि आपण जर समजा पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकचा जर विचार केला तर या ठिकाणी हे दोन्ही शब्द कशाचं कार्य करतात ॲडव्हर्बचं कार्य करतात. मग या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. बघा दुसरं वाक्य आहे द बेबी इज क्राईंग. द बेबी इज क्राईंग याचा अर्थ काय होतोय जे बेबी आहे लहान बाळ आहे तर ते काय करत आहे रडत आहे. ह्या वाक्याला हे अर्थ पूर्ण आहे. पण या ठिकाणी बघा द बेबी इज क्राईंग, द बेबी इज क्राईंग. मग या ठिकाणी मी लाऊडली म्हणतोय तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बिटरली म्हणतोय. तर हे जे शब्द आहेत तर हे शब्दालाच काय म्हणतो आपण ॲडजंक्ट म्हणजेच ते ॲडव्हर्ब आहेत. मग सिंपल याला वेगळं काहीतरी करू नका, पाठांतर करू नका, याला सिंपल लक्षात ठेवा. ॲडजंक्ट म्हणजेच काय आहे डिअर फ्रेंड्स ॲडजंक्ट म्हणजेच ॲडव्हर्ब आहे. एवढं सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर. मग हे अशा प्रकारे आपलं झालं हे स्पोका पण आहे आणि सोका पण आहे. ह्या दोन्हीही कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी एकदम सिंपल पद्धतीने घेतलेले आहेत. हे का सांगितलं कारण या ठिकाणी बघा ह्या पण पेपरमध्ये स्पोका असं दिलं होतं. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं. आणि लक्ष द्या हा जो प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स हा प्रश्न MPSCने काय केलं एकदम आतापर्यंत जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले 1984 पासून ते 2022 पर्यंत तर या पेपरमध्ये अशा स्वरूपातला प्रश्न आपल्याला विचारला नाही. ही कॉन्सेप्ट एकदम सिंपल आहे. आपल्याला हा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर प्रश्न हा MPSCने पहिल्यांदा विचारला आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, त्याच्यानंतर याच्या अगोदरच्या पेपरमध्ये ही सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे अशा स्वरूपातले प्रश्न विचारलेत. परंतु हे स्पोका अशा प्रकारचे कॉन्सेप्ट म्हणून पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे आणि खूप सोपा आहे. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितले तर या ठिकाणी बघा हे खाली जे आहे तर हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तर ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे हे जे शॉर्ट फॉर्म आहेत तर CS म्हणजे काय हे दिलेलं आहे त्यांनी. अगोदर आपण प्रश्न या ठिकाणी बघू. आता मी असं म्हणतो या ठिकाणी बघा स्पोका हा जे आहे तर स्पोका ही कॉन्सेप्ट आपल्याला समजली. तर इथंच आणखी एकदा सांगतो स्पोका सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्ब. तर याला आपण म्हणतोय स्पोका. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे जे रेड केलेले शब्द आहेत तर हे रेड केलेले शब्द वाक्यामध्ये कशा प्रकारचं त्यांचं फंक्शन आहे. मग ते सब्जेक्टचं कार्य करतात का, ऑब्जेक्टचं कार्य करतात का, प्रेडिकेटचं कार्य करतात का, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतात का, ॲडव्हर्बचं कार्य करतात हे आपल्याला या वाक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग आपल्याला तर माहिती आहे डिअर फ्रेंड सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे जे आहे तर हे आपल्याला आतापर्यंत पार्ट ऑफ स्पीचवरती प्रश्न विचारलेत. परंतु हे अशा स्वरूपातला स्पोका म्हणून प्रश्न जो आहे तर तो वेगळ्या प्रकारे इंट्रोड्यूस केला आहे या पेपरमध्ये. तर बघा पहिलं वाक्य आहे युअर डॉटर इज प्रिटी. काय या ठिकाणी दिले वाक्य बघा युअर डॉटर इज प्रिटी. मग या ठिकाणी युअर डॉटर इज प्रिटी जे आहे तर युअर डॉटर इज प्रिटी. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या युअर डॉटर इज प्रिटी. मग प्रिटी हा जो शब्द आहे तर हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं कार्य करतोय तर बघा युअर डॉटर इज प्रिटी. या ठिकाणी युअर डॉटर हा शब्द काय झाला सब्जेक्ट झाला, हा कर्ता आहे आणि याच्यामध्ये हा कर्ता आहे आणि हा प्रिटी हा शब्द काय युअर डॉटर इज तुझी मुलगी म्हणा किंवा तुमची मुलगी आहे. काय आहे याचा अर्थ लागतोय का नाही. मग प्रिटी हा शब्द तुमची मुलगी सुंदर आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स प्रिटी हा जो शब्द आहे तर प्रिटी हा शब्द कशाचं कार्य करतोय तर आपल्या लक्षात येईल कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. कशाचं कार्य करतोय हा शब्द जो आहे तर हा कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स दुसरं वाक्य बघा ही मेड हिज वाईफ हॅपी. ही मेड हिज वाईफ हॅपी. या वाक्यामध्ये ही जे आहे तर ही सब्जेक्ट आहे, मेड जे आहे तर मेड हे वर्ब आहे, हिज वाईफ हे ऑब्जेक्ट आहे. हिज वाईफ हे काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि हॅपी हा शब्द जो आहे तर हॅपी हा शब्द तर आपण पार्ट ऑफ स्पीचमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हॅपी हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हॅपी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. पण आपल्याला इथं या टॉपिकच्या दृष्टीने विचार करायचा बघा ही मेड हिज वाईफ हॅपी. मग या वाक्यामध्ये सब्जेक्ट झालं, हे वर्ब झालं, हिज वाईफ हे काय झालं ऑब्जेक्ट झालं आणि आपण अशा प्रकारचं वाक्य पाहिलेलं आहे आत्ताच. तर हे हॅपी हा शब्द तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आहे. पण हा शब्द कशाच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय
तर हा शब्द हिज वाईफ या ऑब्जेक्टच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. आणि आपण ऑब्जेक्टचे दोन प्रकार पाहिले, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचे आपण दोन प्रकार पाहिले, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग या वाक्यामध्ये हॅपी हा शब्द जो आहे, तर हॅपी हा शब्द कशाचं कार्य करतोय, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय, हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मग या ठिकाणी सगळेजण लक्ष द्या. मग ही मेड हिज वाईफ हॅपी या वाक्यामध्ये हॅपी हा जो शब्द आहे, तर हॅपी हा शब्द कार्य कशाचं करतोय, तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. कशाचं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात ठेवायचं हा शब्द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, ही हॅड गिवन द गर्ल ॲन ॲपल या वाक्यामध्ये बघा एकच वाक्य दिलेलं आहे, सेम सेंटेन्स दिलं आहे. तर याच्यामध्ये इथं पुढे घेऊ आपण, जसं वाक्य दिलं तसं लिहितो. ही हॅड, आपण एक कालच्या लेक्चरमध्ये मी अशा प्रकारे सब्जेक्ट ऑब्जेक्ट ही हॅड गिवन हे घेतलं होतं, पण हे वाक्य एक्सप्लेन करू. ही हॅड गिवन द गर्ल ॲन ॲपल. तर आपण ऑब्जेक्ट जे आहे, तर ऑब्जेक्ट हे दोन प्रकारचं असं हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं वाक्यामध्ये, जर आपण क्रियापदाला वॉटने किंवा हुमने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे काय असते, ऑब्जेक्ट असते. आणि यामध्ये डिअर फ्रेंड्स ऑब्जेक्ट जे आहे, तर ऑब्जेक्टमध्ये लक्ष द्या, दुसरी गोष्ट इथं महत्त्वाची आहे. ऑब्जेक्ट हे दोन प्रकारचं आहे, कोणतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट किती आहेत, दोन आहेत. ही हॅड गिवन द गर्ल ॲन ॲपल. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट मी तुम्हाला सिंपल सांगितलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक असते आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तिवाचक असते. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, तर द गर्ल आहे, तर द गर्ल हे काय आहे, या वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि हे ॲपल म्हणजेच ॲन ॲपल हा शब्द काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी कालच्या लेक्चरमध्ये पण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. जर तुम्हाला इथं लक्षात येत नसेल तर तो मागचा जो व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते 100% लक्षात येईल. इथंही काही 100% सांगितलेली आहे फ्रेंड्स, सोपं आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्तिवाचक असते आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक असते. मग या वाक्यामध्ये बघा, द गर्ल हा शब्द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ॲन ॲपल हा काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग हे वाक्य आपण या ठिकाणी बघू. डिअर फ्रेंड्स, ही हॅड गिवन द गर्ल ॲन ॲपल. मग या वाक्यामध्ये यांनी काय केलं, ॲपल या शब्दाला या ठिकाणी जे आहे, तर या ठिकाणी ॲपल या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. आणि या ठिकाणी ॲपल हा शब्द डायरेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करतोय आणि द गर्ल हा शब्द जो आहे, तर याच वाक्य तेच वाक्य आहे, पण द गर्ल हे काय आहे, व्यक्तिवाचक आहे. हे पण या वाक्यामध्ये ऑब्जेक्टचंच कार्य करत आहे, पण ते कोणतं ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग डिअर फ्रेंड्स तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हे चारही वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत, प्रिटी असेल, हॅपी असेल, ॲपल असेल, द गर्ल असेल, या चारही शब्द आपण जे आहेत तर चारही शब्द या ठिकाणी वाक्यामध्ये त्यांचं फंक्शन काय आहे तर हे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. मग MPSCने काय केलं, खाली लिहिलं आहे, इथं जे ऑप्शन दिलेत ना CSAOIOD हे काय आहे तर त्यांनी इथं दिलेलं आहे. इथं दिले बघा, CS म्हणजेच काय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. CS म्हणजेच काय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता या ठिकाणी बघा लिहिताना त्यांनी काय केले, असं लिहिले CS सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, म्हणजे कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट. आपण असं नाही करायचं, जसं दिलं तसंच बघा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता याचा जर शॉर्टकट मारला तर आपण SC असा होतोय, पण त्यांनी काय केले, अगोदर कॉम्प्लिमेंट घेतलंय म्हणजे C आणि S कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट. मग वाक्यामध्ये कशाचं कार्य करतंय, पहिल्या वाक्यामध्ये प्रिटी हा शब्द कॉम्प्लिमेंटचंच कार्य करतंय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आपण अगोदर हे क्लिअर करू. CS म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, A म्हणजेच काय, ॲडव्हर्ब, OI म्हणजेच काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर OD म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे जे खाली ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, हे CS म्हणजे काय, A म्हणजे काय, OI म्हणजे काय, OD म्हणजेच काय, इथं दिलेलं आहे, तुम्हाला इथंच दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, ह्याला घाबरायची काय गरज नाही. मग या वाक्यामध्ये पहिला शब्द कशाचं कार्य करतोय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं. म्हणजेच या ठिकाणी काय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला त्यांनी काय सांगितलंय, CS. म्हणजे या ठिकाणी बघा, थांबा इथं मी लिहितो, याचं उत्तर काय आलं पाहिजे, इथं मी लिहितो डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर आलं पाहिजे, पहिलं पाहिजे CS.
ठीक आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं कार्य करत आहे. मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला काय केले त्यांनी, लिहिताना लिहिले असं CO. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, ॲपल हे डायरेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करत आहे. मग त्यांनी लिहिताना काय केलेलं आहे, OD असं दिलेलं आहे. आणि हे द गर्ल जे आहे तर द गर्ल हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करत आहे. मग त्यांनी लिहिताना त्याला कसं लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी जे आहे तर बघा OI असं लिहिलं आहे, OI. मग CS, CO, OD आणि OI असा ऑप्शन कुठं आहे, तर 4 नंबरचा ऑप्शन आहे CS, CO, OD आणि OI. मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर डिअर फ्रेंड्स आहे बघा 4 नंबरचं ऑप्शन आणि हे इथं आहे. मग याचं उत्तर डिअर फ्रेंड्स हे झालं या ठिकाणी. ठीक आहे. मग 4 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे या प्रश्नाचं. तर बघा हा प्रश्न एकदम बेसिक कॉन्सेप्टवरती विचारला होता, परंतु त्यांनी अशा स्वरूपात विचारल्यामुळं बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज झाले. तर आता मात्र डिअर फ्रेंड्स आपलं या ठिकाणी जे बेसिक आहे ते सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे सगळं आपलं बेसिक कंप्लीट झालेलं आहे.